मंडळी, खूप जास्त गरमी चालू झाली आहे आणि अशामध्ये जर चमचमीत खायचं आहे तर ते थोडंसं हेल्दी असावं. नमस्कार, मी भारती पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. तर आज इथे मी भिजवलेले मूग घेतलेले आहेत. छान मोडे आले त्याला. काल भिजत घातले होते सकाळी आणि आज सकाळपर्यंत याला खूप छान असे मोडे आलेले आहेत. मुगाला असे पटकन मोडे येतात. फार वेळ पाण्यामध्ये नाही ठेवले तरी चालतात. अगदी 4 ते 5 तास पाण्यामध्ये ठेवून नंतर पाणी काढून असंच ठेवलं तरी खूप छान असे मोडे येतात मुगाला. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच अद्रक घालायचं, 2-3 मिरच्या घालायच्या, 5-6 लसूण पाकळ्या घालायच्या, आवडीनुसार नाही घातल्या तरी चालतील, आणि मोड आलेले मूग घालायचे. मूग घालायचे, सोबत थोडीशी कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा. झाकण घालून छान अशी रवाळ्याची पेस्ट तयार करून घ्यायची. पेस्ट म्हणजे पेस्ट नाही करायचं, मूग वाटताना पाणी जरासुद्धा घालायचं नाही आहे. अंगच्या पाण्याने हे खूप छान असं बारीक होतं. तर आपल्याला फार बारीक नाही करायचं आहे, हे थोडंसं रवाळ करायचं आहे. हे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे थोडंसं वेगळं पीठ. तर हे बघा, छान असं रवाळ झालेलं आहे. हे बाउलमध्ये काढून घेऊ. सगळं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. पाणी घालायचं नाही आहे जरासुद्धा. खूप छान असा मेनू तयार होतो याचा. तुम्ही बनवला असेल नसेल माहीत नाही, पण खूप छान अशी चव येते ह्याला. तर आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण अर्धी वाटी बेसन. बेसन घाला किंवा तांदळाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल. बेसन घालायचं, थोडेसे पांढरे तीळ घालायचे, नाही घातले तरी चालतील, आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खूप छान असं याचं मिश्रण तयार होतं घट्टसर. बेसन घातल्यावरती सुद्धा पाणी नाही घालायचं आहे याला. तेवढ्या पिठामध्ये हे खूप छान असं व्यवस्थित मिक्स होतं. आता हे पीठ का घालायचं, तर मूग अगदी वरवरीत असतात. भिजवलेले मूग आपण वाटून घेतो, त्यामुळे त्याला चिकटपणा नसतो. तो चिकटपणा येण्यासाठी आपण याच्यामध्ये बेसन घालायचे आहे आणि असा हा घट्टसर डो तयार करून घ्यायचा आहे, मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता हे झाकून रेस्ट करण्यासाठी ठेवूया 15 मिनटं, आणि याच्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करूया. तर आजची ही जी चटणी आहे ती फक्त शेंगदाणा आणि काजूची होणार आहे. तर त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. तर आता शेंगदाणा भाजताना सतत हलवत भाजायचे आहेत शेंगदाणे. असेच ठेवले तर ते एका बाजूने भाजतात, दुसऱ्या बाजूने कच्चे राहतात आणि चटणीचा फ्लेवरसुद्धा बिघडतो त्याच्यामुळे. तर आता याच्यामध्ये घातलेत काजू. शेंगदाणे खूप छान भाजले, तुम्ही बघू शकता एका रंगावरती आलेत. गॅस बंद करूया आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ थंड होण्यासाठी. काजू घातल्यानंतर लगेचच काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे, फार वेळ नाही भाजायचा आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घालू. थंड झालेत. तुम्हाला हवं तर तुम्ही साल काढू शकता शेंगदाण्याची, नाही काढली तरीसुद्धा चालेल. सालीमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असतं. सोबत घालायच्या 3 हिरव्या मिरच्या, थोडा पुदिना, 5-6 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, अर्धा इंच अद्रक, आणि थोडंसं दही घालायचं. तर 2 चमचे दही घातले मी. नंतर मी ताक घालणार आहे याच्यामध्ये. तुम्हाला दही अजून घालायचं असेल म्हणजे जास्त, तर तुम्ही घालू शकता. आता सुरुवातीला काही न घालता हे असंच वाटून घ्यायचं आहे आणि आत्ता घालायचं याच्यामध्ये पाणी. आता हे घातल्यानंतर एकदम बारीक अशी पेस्ट तयार होते. आता तुम्ही म्हणाल शेंगदाण्यासोबत काजू का घातले, तर काजूमुळे चटणीला बाइंडिंग खूप छान येते, अशी चिकट चटणी तयार होते. तुम्ही बघू शकता किती छान अशी चटणी तयार झाली आहे. आता ही एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि हिच्या फोडणीची तयारी करूया. आता याच्यामध्ये आवडीनुसार पाणी घालायचं आहे. घट्ट पातळ ही आवडीनुसार करायची आहे. तर मी ही चटणी काढून घेतली आहे. थोडंसं पाणी घालून मी भांड्यामध्ये राहिलेलं जे होतं ते काढून घेतलं आहे. खूप छान चटणी तयार होते, चवसुद्धा अप्रतिम लागते. आता गॅसवरती कडलं ठेवायचं. तेल जे घालायचं आहे ते आपल्या आवडीनुसार घालायचं आहे, कमी जास्त. चटणीला फार तेल नाही लागत, तर इथे मी 3 चमचे तेल घातले. तेल चांगलं कडकडीत कडू द्यायचं. आता घालायचं याच्यामध्ये मोहरी. गॅस बंद करायचा. गरम गॅसवरती छान फोडणी होते. थोडेसे मेथीदाणे घालायचे, थोडेसे धणे घालायचे, जिरे घालायचे, कढीपत्ता घालायचा आणि लाल मिरची घालायची, कारण हिरवी मिरची आपण वाटून घेतलेली आहे. आणि गरम गरम फोडणी वाटून घेतलेल्या शेंगदाण्यांवरती ओतायची आहे. आता घालायचं याच्यामध्ये मीठ चवीनुसार आणि थोडीशी साखर. साखर घातल्याने ॲसिडिटीला फार फरक पडतो. कधी कधी शेंगदाणे खाल्ल्यावर खूप ॲसिडिटी होते. तर साखर घालायची, व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे आता बाजूला ठेवून देऊया. आता बघणार आहोत आपण वाटून घेतलेले मूग.
तर गॅसवरती कढई ठेवली आहे, तेल घालायचं. तेल गरम होईपर्यंत मुगाचे वडे तयार करून घ्यायचे. वडे करताना हाताला थोडंसं पाणी लावायचं हलकंसं आणि अशा प्रकारे वडे तयार करून घ्यायचे. तेल गरम झाले, आता वडे सोडूया आपण आणि भाजून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि वडे सोडायचे. तर ह्या तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच वडे सोडायचे आहेत. तरी ते मी 4 वडे सोडणार आहे, कारण तेवढेच बसणार. कढई छोटी आहे. फार जर सोडले एकत्र तर चिकटतात, एकमेकाला हलवता येत नाही नीट. वडे तळण्यासाठी पसरट भांडं ठेवलं तर उत्तमच, पण अगदी छोटं भांडं ठेवलं तरीसुद्धा त्या हिशोबानेच वडे घालायचे आहेत. खूप छान असे वडे तयार होतात आणि टम्म असे फुगतात. आता वड्यामध्ये आपण सोडा वगैरे काहीही वापरलेला नाही आहे, तरीसुद्धा वडे बघा किती छान असे फुगलेले आहेत. खूप छान वडे तयार होतात आणि मोड आलेल्या मुगाचा कोणताही पदार्थ अगदी उत्तमच होतो. तुम्ही बघू शकता किती छान वडे तयार झालेत आपले. आता व्यवस्थित ह्याला सतत हलवून तळून घ्यायचं आहे, कारण जाडसर मिश्रण असल्यामुळं आतून ते कच्चं राहू शकतं. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आणि सतत हलवत वडे असे तळून घ्यायचे आहेत. अगदी सोनेरी रंगावर येईपर्यंत खूप छान कुरकुरीत आणि टम्म असे फुगतात. म्हणजे आतून छान फुगले जातात वडे आणि रंगसुद्धा खूप छान येतो. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि आता आपले वडे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान रंग आला आहे आणि फुगलेलासुद्धा टम्म आहे. चटणीसुद्धा तयार आहे आणि आता गरमागरम सर्व करूया.